हाती घाई संकटात मी या सारखा इकडे हा चला रेडी नमस्कार राम 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 नमस्कार राम 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 नमस्कार नमस्कार खरू का नको बाबा नमस्कार नमस्कार राम राम नमस्कार राम राम नमस्कार नमस्कार राम राम नमस्कार 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 या ते मुद्दाम लांब होते याचं लक्ष नको पडायला पण मी आता डबल ढोलकी लावणार थोडं थोडं अंतर ठेवा फक्त थोडं अंतर ठेवा तुमच्यामध्ये हा नमस्कार राम राम नमस्कार नमस्कार राम 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 नाही नको म्हणतात बाबा तू राम राम नाही परवडायचा नमस्कार नमस्कार राम राम नमस्कार नमस्कार राम राम नमस्कार राम 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 वहिनी पुन्हा संधी नाही चला पटकन यायचंय चला लहान मुलं आहे का नाही मुलीच आहे तिकडे मुलं आहे का नाही इकडं अय परश्या चल तो त्याला म्हणतोय चल तो म्हणतोय नको माझी आरची झाली नाही मी जाऊन काय चल 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 लवकर स्वराज चल अय परश्या चल या लोक इकडनं असं बघा याला मी 3 वेळा विचारलं इथे जेवढे आईबाप बसले त्यांना सांगतो तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय त्यांनी त्याचंच नाव सांगितलं पूर्वीच्या काळी आम्हाला विचारल्यानंतर नाव काय अर्णव मला एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुला गिफ्ट मला सांग पप्पा मम्मीच्या लग्नात कुठं होता गावाला होता का मामाकडं होता कुठं होता मामाकडं का शाळेत बोल लवकर कुठं होता मामाकडं का शाळेत लवकर बोल बक्षीस पाहिजे तुला मामाकडं का शाळेत घरी घरी लय आवड रे बाबा इकडे तुझं नाव काय समर्थ समर्थ घरामध्ये भांडण झालं तुला पप्पा मारती का मम्मी कोणीच नाही आणि मम्मी पप्पा मध्ये भांडण झालं मम्मी पप्पाला मारती का पप्पा मम्मीला बिंदास बोल मम्मी का पप्पा कोण लवकर पप्पा मम्मीचं काय खरं नाही रे बाबा गाड्यावरली बंदी हटवा गाड्यावरली तो मुद्दाम त्याने पप्पाचं नाव घेतलं त्याला माहिती पप्पाचं घेतलं पप्पा काय करणार नाही ते उगाच मम्मीचं घेतलं तर पप्पा काय ओके या इकडे राजे या इकडे तुझं नाव काय आविष्कार चांगलाच आविष्कार दिसतोय कितवीला आहे तू दुसरीला पहिली कुठे आहे मग तुझ्या आवडत्या मैत्रिणीचं नाव काय काय नाव काय नाव आवडत्या मित्राचं आणि मैत्रिणीचं काय हसते गडी रस काय साखरपुड्याला उभा केला ठीक आहे तुझं नाव काय अनुज कितवीला आहे तू चौथीला आता हा शाळेमध्ये अभ्यास करायला जातो का त्याच्या मैत्रिणीला भेटायला जातो आपण डास घेऊन 1-2 येतं कितीपर्यंत 100 पासून 1 पर्यंत उलट म्हणायचं 100 99 98 97 96 95 94 93 92 91 सोयीचं नाही उलट म्हणायचंय हा चला रेडी उलट का बरं काय पाठ कर ना मग हळूहळू म्हण चल उलटच म्हणायचंय मन पट उलट काय सुईचं म्हणन सुईचं म्हणजे काय असं नाही माहिती मग सुईचं कसं काय म्हणा बरं सुईचं म्हण चल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 म्हणायचंय 100 99 98 97 96 95 चल रेडी 100 99 88
आपल्या इकडे सगळा 90-90 कार्यक्रम आहे. 90च्या पुढे जातच नाही कोण. त्यालाही माहिती रोज काम केलं 90 शिवाय पर्याय नाही. वा सुद्धा आता लोक विचारायला लागलेले आहेत. म्हणून एकदा स्वतःसाठी जोरदार 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 टाळा. आता तुमच्या सगळ्यांसाठी एक छान गाणं लावणार आहे. जिचा डान्स छान ती होणार गावची पाटलीन, ज्याचा डान्स छान तो होणार गावचा पाटील. ओके चला डीजे दादा. गाव आला की सरपंच आला आणि सरपंच आला की अर्थातच गावचा पाटील आला आणि पाटील आला की अर्थातच पाटलांचा बैलगाडा हा आलाच. म्हणून तुम्ही सुद्धा खाली बसल्या बसल्या मस्त डान्स करा पाटलीन म्हणून. मस्त एन्जॉय करा आयुष्याचा एन्जॉय मस्तपैकी. चला डीजे सगळ्यांनी डान्स करायचा आहे. सगळ्यांच्या हात उपर यामध्ये उड्या आणतोय बाबा. लाखात नंबर येत डोळ्यातले गावचा लाखात नंबर डोळ्यातले गावचा बैल घोडा. लाखात नंबर येत गावचा बैल घोडा. फुलांचा बैल घोडा. फुलांचा बैल घोडा. शकणार नाही जसं आपल्या राजाला कोणी हरू शकलं नाही अशी ही ख्याती आपल्या ह्या महाराष्ट्राची आहे. चला ओके रेडी डीजे इकडे पाहतो. तिच्यासाठी एकदा जोरदार 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 टाळा झाला पाहिजे. अप्रतिम डान्स तिचा होता सगळ्यांपेक्षा भारी. तुला कोणतं गाणं आवडतं? हेच आवडतं. अजून हे सोडून दुसरं? शेकी 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 शेकी. डाळा डाळा क्या बात आहे. वा वा वा. होय ज्याला वजन कमी करायचं त्याने असं स्टेप करा. वा वा. ओके डीजे. सासू काय साधी नाही. हा डीजे सगळ्यांनी जोरदार टाळ्या त्या आपल्या आईसाठी आपल्या त्या सासूसाठी झाल्या पाहिजे. पुढे तर अजून मजा येणार आहे बघा. टाळ्या. वा आज सासू सुद्धा वाकलेली पाहायला दिसते. नाहीतर घरात ही बोलली सासू माघार नाही घेत. आज बघा ती सुद्धा वाकलेली पाहायला मिळते. म्हणून आयुष्यात नमतं घ्यायला शिका. घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. दोघीत भांडणं झाली सुनेनी नमतं घ्या. सुनेनी घेतलं तर सासूनी नमडा. प्रेमाची मोडा. हा घ्या सासूच्या गालाचं मुख घ्या. घ्या ना. तिच्या पोराचा कसा घ्यायला आवडतो. तिचा घ्यायला काय होतंय. घ्या मिसरी लागली तर लागू ना मिठी. घ्या मुका घ्या दोन्ही गालाचा. हा घ्या सासूबाई घ्या. सुनेचा मुका घ्या सासूबाई घ्या. हा दादा घ्या घ्या. मिठी मारा एकमेकीला. मारा मिठी मारा. मिठी मारा पटकन. मिठी मारा एकमेकीला. मिठी मारा सगळे. एक मुका.
बघा मंडळी, हे तुम्हाला हसणं वाटत असेल, पण लक्षात ठेवा, सुनबाई शेतावरच्या घरी जातो, नवरा घरी गेल्यावर तिला सांगतो तू आवर, लगेचच्या लगेच आपल्याला तुझ्या आईच्या घरी जायचं आहे. ती घाई गडबडी त्यावर ते निघते. नवऱ्याला ती सारखं सारखं विचारते, का हो, का इतकी घाई करतायत, नेमकं काय झालंय मला सांगा ना. नवरा म्हणतो मला काय माहित नाही. काय झालं, काय झालं, तुम्ही मला का घेऊन चाललायत, याचं प्रश्नाचं उत्तर नवऱ्याकडे काही नसतं. जवळजवळ गाव यायला लागतं, घर यायला लागतं आणि घराच्या दिशेने जाताना माणसं, बाया, महिला ह्या जाताना पाहायला दिसतात आणि ती आपसूक घराजवळ येते आणि घराजवळ विचारते, का हो माझी आई का दिसत नाही. मग ती गेल्यानंतर भावाच्या गळ्यात पडते आणि गेल्यावर कळतं. ती म्हणते, दादा, अरे कुठे आई माझी दादा, अरे दादा कुठे रे आई माझी दादा. दादा भरलेल्या डोळ्यांनी तिला म्हणतो, ताई आपली आई ह्या जगात राहिली नाही ग, ताई आपली आई ह्या जगात राहिली नाही ग. ती मोठमोठ्याने रडते, आई उठला ग, तुझ्या काळजाचा तुकडा तुला भेटायला आलाय. आई उठला ग, आई तुझी लाडकी लेक तुला भेटते. पण आई काय उठत नाही. म्हणून सांगतो, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पुढच्याला सन्मान द्यायला शिका आणि जे चुकतंय त्याची माफी मागायला शिका. मेल्यानंतर तुम्ही किती हात जोडले, तोंड जोडलं, किती रडले, तर मेलेला माणूस पुन्हा जिवंत होत नाही. त्यांना द्या, तुमच्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. हे नातं असंच आहे. आई नाही तर काही नाही, जिच्या घरात सासू तिच्या डोळ्यात कधी नाही असू. म्हणून आईसाठी आणि सासूसाठी जोरदार जोरदार टाळ्या. वा डीजे, थँक्यू. त्यांना थांब, पळू नका. इकडे जायचं, मागे नमस्कार, इकडे नमस्कार, परत इकडे आला की यांना करायचं आणि जागेवर उभं राहायचं. चालत जायचं, फक्त डान्स बिन्स काय करायचं नाही. एकदम ह्या का एकदम रिलॅक्स चालत जायचं. ओके, घरापासून इकडे चालत आल्या ना तर चालत जायचं. हा असं करायचं. डीजे थांबा ना. वा देवा दे, जोरदार टाळ्या. हा थँक्यू द्या बाबा. हा इकडे हात जोडा असं. हा हा वा वा, चला रेडी. कमाल उमर हे 16 साल. त्यांना असं करा बाबा. थँक्यू थँक्यू. हा बाई. बस काय वसाच्या लावगडीला बोलवले बाईला बाबा. एक एक फुटाव माप घेत टिपरू टाकत चालले. खतरनाक. चला पुरुष मंडळी, कार्यक्रम आवडतोय ना. संग्राम दादा एकदा जोरदार टाळ्या. डीजे यांना पण द्या. हा बस काय सरपंच पदाला उभं केले बाय. हा वा 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 वा. म्हणून बाबा उगाच बोलवलं रे. डीजे नवासारा, वेसवची बारू नेसली गो नवासारा. चल गो बंदरा लाग पार बरियाचे कुंडेला. यांना पण द्या बाबा. वा वा, क्या बात आहे, जोरदार जोरदार. चला डीजे क्या बात आहे, जोरदार टाळ्या. वा वा वा. यांना लाडाचे ग, डीजे किरण
जस काय कांद्याच्या लावगडीला बोलावलं वा वा. द्यावा ते जोरदार टाळ्या. कवाची वाट बघते कवा शांताबाईसाठी जोरदार टाळ्या. क्या बात आहे. फुगा सुनबाईकडे दिला जाण सुनबाईने तो फुगवायचा आणि तो फुगा तुमच्या दोघींच्या डोक्यामध्ये धरायचा, एकमेकीला घट्ट मिठी मारायची. मस्तपैकी तुम्हाला ज्यांचा फुगा पडणार ते बाद होणार, ज्यांचा शेवटपर्यंत राहणार ते नाही. फुगवा अजून मी सांगितल्याशिवाय थांबू नका. फुगवा 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 पटकन. हा बस झाला. त्याला गाठण मारा. हा मारा गाठण मारा. निम्मे अर्धे कॉम्प्रेसर प्रॉब्लेम आहे वाटलंच तर. हा दादा 2 फुगे द्या दुसरे. हा घ्या तुमचा फुगवा फुगवा. हा इकडे द्या पुढे द्या. हा दादा 1 द्या अजून फुगवा इकडचे. फुगवा अजून फुगवा. एवढा नाही चालणार. फुगवा त्याला थोडस. झाला ज्यांचं झालंय ते या पुढे या. थोडं थोडं अंतर ठेवा आपापल्या जोडीत. थोडं अंतर ठेवा. या हो इकडे या थोडं. हा पकडा असं पकडा. फुगा लावा डोक्याला. डोकं लावा. हा असं पकडा. असं करा. असं करा. हा पकडा पटकन लावा. हा लावा. डान्स म्हणजे कुठला? रोमॅन्टिक डान्स. जसं की मिले है तुम हमको. थोडं अंतर ठेवा. थोडं अंतर ठेवा. थोडं इथली जाऊ मागे पटकन. आजी जाऊ मागे. असंच. हा फुग्याला कोणी हात लावायचा नाही. तुम्ही थांबा. हो तुम्ही जाऊ मागे. हा जाऊ मागे जाऊ. जोरदार टाळ्या. हा रेडी कम ऑन. हा करा डान्स जागच्या जागे. हा मुलीला सांगणार नाही, मुलीला सांगणार नाही याची जर शपथ यांनी खाल्ली तर घराचं गोकुळ व्हायला वेळ लागणार नाही. वा आयुष्यात सुद्धा असं नातं राहील. दादा डीजेचं गाणं लावा. आता दोन्ही हात सोडायचे. फक्त डोक्याने बलून पकडायचा आणि डान्स करायचा. ओके. हात लावू नका सासूबाई. हात खाली. हात खाली. हात खाली. चला पटकन डान्स करा. कमॉन. हा करा डान्स. हा कमॉन. हात वरती. डान्स कमॉन. हात लावू नका. इकडे तर का. हा पडले. बाद झाले. बसा खाली. बसून घ्या खाली. चला पटकन फास्ट. डान्स करा. हा चला डान्स. सासूबाई डान्स करा. हा कमॉन. हात लावायच नाही. बसा खाली. चला पटकन. कमॉन डान्स करा. सगळ्यांनी हात वरती. डान्स. अंग हल्लं पाहिजे. विचारलं थोरल्या बाबा. कमॉन. पुढे यायचं. समजलं का? रेडी. हात घ्या बाहेर. हाताने फोडायचा नाही. खोट्यावानी खेळायचं नाही. खरं खेळा. काळभैरवनाथ तुमच्या घरात लक्ष्मीचा भरभराट केल्याशिवाय राहणार नाही. कारण की खोटं
जास्त काळ टिकत नाही, खरं जास्त काळ टिकतं. म्हणून लक्षात ठेवा, आयुष्यात तुमचा खरेपणा असेल तर कोणताही देव तुमच्या घरी लक्ष्मी दिल्याशिवाय राहणार नाही. ओके, चला रेडी. पकडा एकमेकांना दोघींच्या हात वरती. वाह, त्यांनी असं पकडले जस काय गुड्डीला शाळेत घेऊन चालले बाबा. चला रेडी. डीजे, एक हात वरती, 1 2 साडे माडे 3. हा, या इकडचे या, 2 नंबर या. हा, तुम्ही या. हे बस, तुम्ही या इकडे. तुम्ही इकडे या. तुम्ही सागर भाऊंचा चला या. अचानक काय झालंय? आय लव्ह यू. काय वाटे वा वा, जोरदार 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 टाळ्या. त्यांनी ओळखलं वादळापूर्वीची शांतता आहे. त्या अचानक काय झालं होते ना, त्या गाड्याने ऐकलंच नाही. त्याने सुरुवात केला, हर्षा आरची पुढंच बसली होती. म्हणून नाव घेताना विचारपूर्वक घ्या. वहिनींचं नाव काय? ललिता. ललिता, ओके. नाही तर म्हणजे आओ ललिता, शक्ती कपूर नका हो. चला ओके, रेडी. ललिता. बाबा, ललितासाठी काय जीव काढावा लागतं. 3.88 मिली सेकंद. ओके, काय नाव वहिनींचं? स्वाती. चला रेडी. स्वाती. मंगल. घरी गेल्या होणार गडीन सगळ्यात कमी. वा दादा या. काय नाव वहिनींचं? रुपाली. तुमचं नाव? बाळकृष्ण मोहन कोकण. चला रेडी. रुपाली. रूपा आली मग गेली का होती? निम्म्यातच कविता सोडली त्यांनी, अपुरी राहिली कविता. पुस्तकातली कविता बरं का, ती नाही. 2.50 मिली सेकंद. जोरदार 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 टाळ. मनीषा. तुमचं नाव? म्हटलं नाव बदलून घेतलं का जेव्हा? अण्णासाहेब सुदाम काका. हा, चला रेडी. मनीषा. क्या बात आहे. काका नसू देवाले काय नाही होत. तुमचं नाव काय? सोमनाथ. वहिनींचं? हिंदू आहे. हा, म्हणायचं इंदू, मीच तुझ्या जेवणाचा केंद्रबिंदू. ओके, चला रेडी. हिंदू. वा, जुन्या गाडीलाच ॲव्हरेज असते. मेरी जान मेरी जान, ओ मेरी जोहर जभी, मुझे मालूम नहीं और मेरी जान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. एका शब्दात गाड्याचा ऐकते तुमच्या अजून नाही आले. बघा असा दाराला पाहिजे. हा बघा, हा घरी गेल्यावर काय ते त्यांनाच माहिती ना. असं इकडे हा थोडं पुढे पुढे या. वा वा, या सगळ्यांसाठी जोरदार 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 टाळ्या. पहिली जोडी या इकडे. हा काका, किती वर्ष झाले लग्नाला? लक्षात नाही बघा तरी त्यातल्या त्यात 29. किती झाले? 29. बरोबर ना. एका कार्यक्रमाला गेलतो, बायकोनी 10 वर्ष सांगितले, नवऱ्याने 7 वर्ष म्हटलं. 3 वर्ष कुठं होता? म्हणून मी यांना पहिलं विचारलं. असं कसे आहेत काका? छान आहे. कोणती गोष्ट बदलली पाहिजे, कोणती आहे तशी? चांगलं आहे सगळं. माहिती 30 वर्षात काय बदल नाही, आता बदलून काय करायचं? कसे आहेत काकू? कोणती गोष्ट बदलली पाहिजे, कोणती आहे तशी? बदलायची गोष्टच नाही. बदलायची गोष्टच नाही. एकदम ओके, परफेक्ट. बरं मला सांगा, कुठे राहिला तुम्ही? डोळसण्याला. मला सांगा, आता चन्नापुरीचा घाट 1 नंबर झालाय,
तिथं जे लक्ष्मी हॉटेल आहे त्याच्या मागे भारी बरेच कपल जातात आणि हातात हात घेऊन आय लव्ह यू म्हणतात. यांनी कधी नेलंय गोव्यात नेलेलं. आय लव्ह यू म्हटलंय? गोव्याला त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी नेलतो. का हो नाही म्हटले आय लव्ह यू? तुम्ही आय लव्ह यू का नाही म्हटले त्यांना? म्हणजे कधी गोव्याला नेलं तो गावा नाही हो, 29 वर्षात आय लव्ह यू का नाही म्हटले? ते वेळा म्हटले म्हटले काय? हो म्हटले. नक्की का? गोव्याला नेलं नाही म्हटले ना? हा बरोबर 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 पोरांसमोर म्हणायला काय होतं? बरं जाऊ द्या, पोरांबरोबर तुम्ही म्हटले ना. आता गाव समोर आहे, खाली बसायचं, हात घ्यायचा आणि म्हणायचं जानू आय लव्ह यू. हा कॉलर उडीत होते काय? या जनो आय लव्ह यू त्यांच्याकडे बघून ते माय का बंद करतो म्हणतो जानू आय लव्ह यू. त्यांच्याकडे बघा ना. हा जनो आय लव्ह यू हा तुम्ही जानू आहे का? हो बाई, एक छान उखाणा त्यांच्यासाठी. श्री क्षेत्र डोळासण्याचे दैवत काळ भैरवनाथ शिर्डीचे साई. रणजित रावांचं नाव घेते प्रिया स्वागतची आई. झूम करून घ्या. इकडे आपल्या कॅमेरामॅन साठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फोटोग्राफर दादा. वहिनी किती वर्ष झालं लग्नाला? 21. दादा किती? 21. बरं मला सांगा, 21 वर्षात काय प्रगती? प्रॉपर्टी. ती नाही, 21 वर्षात काय प्रगती? दादा काय? 3. काय? 3 काय? 3 मुलं. ही काय प्रगती झाली? अहो अशी प्रगती आता बिगर लग्नाची होती. महाराष्ट्रात मराठी माणूस मोठा नाही याचं कारणच हे 2 पोरं झाली की प्रगती झाली म्हणतो. प्रगती म्हणजे काय? घर घेतलं, गाडी घेतलं, बंगला घेतला, सोनं नाणं घेतलं, जमीन घेतली, याला प्रगती म्हणतात. पण असं वहिनींनी काय सांगितलं प्रगती झाली? पण वहिनी लक्षात ठेवा, मागड्या गाड्यांनाच एअरबॅग असते, साध्या गाड्यांना एअरबॅग नसते. काय सागर दादा? असं कसे दादा? छान. कोणती गोष्ट बदलली पाहिजे, कोणती आहे तशी? 5 मिनिटात येतो. ते सगळेच सांगतात. मी पण माझ्या बायकोला सांगतो 2 मिनिटात येतो, 2 तासांनी जातो. हा पुरुषाचा गुण त्यांना माहिती, आपण फॉल्टी, त्यांना काय बोलणार? 5 मिनिटं. बरं मला सांगा वहिनी, दादा तुम्ही कुठे राहिला? तुम्ही कुठे राहिला? डोळाच नाही. डोळाच नाही. दादांनी कधी तुम्हाला हातात हात घेऊन आय लव्ह यू म्हटलं? का नाही म्हटलं दादा? नाही म्हटलं. का नाही म्हटलं? असंच वा, जाऊ द्या, आत म्हणून टाका. खाली बसा, हातात हात घ्या, म्हणा बाबू आय लव्ह यू. आय लव्ह यू. त्यांचं नाव घेऊन म्हणा ना, कोणाला म्हणले काय कळणार? आय लव्ह यू मंगल. एक छान उखाणा सागर दादांसाठी. 1 ग्लास 2 ग्लास सागर इज प्लस का. वा, त्या बाजूचं छान. कोणती गोष्ट बदलली पाहिजे, कोणती आहे तशी? थोडं जास्त बोलवा. जास्त बोल. नाही कसे आहेत दादा? मस्त. कोणती गोष्ट बदलली पाहिजे, कोणती आहे तशी? मित्रांमध्ये असले ना की जरी मी कॉल केला, इम्पॉर्टंट असेल काय सांगायचं असेल तरी पण म्हणतात थांब मी मित्रांच्यात आहे, पण पुढचं काही ऐकूनच घेत नाहीत, ते त्यांनी बदल. म्हणून ते हे तुम्ही बदला, ते जास्त बोलायचे बदलतील, म्हणजे ते कमी बोलतील. कारण तुम्ही मित्रात असल्यावर जर कट केला तर मग ते जास्त सारखा फोन करणार, जास्त बोलणार. पण वहिनी, आयुष्यात मित्र सुद्धा गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस आयुष्यात वनवा लागतो ना, त्यावेळेस गारवा म्हणून जो येतो तो मित्रच असतो. म्हणून म्हणतात दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्या प्रत्येक मित्रासाठी जोरदार 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 टाळ्या. तर मला सांगा, 13 वर्षात कधी यांनी हातात हात घेऊन आय लव्ह यू म्हटले? हो. आता रोमॅन्टिक दिसतात ते. दादा हातात हात घ्यायचा आणि म्हणायचं आय लव्ह यू. खाली बसून. हा स्वाती आय लव्ह यू. तुला लावते दिवा, कालिदास रावांसारखा जोडीदार,
कायम हवा मला. वा वा, क्या बात आहे. कोणती गोष्ट बदलली पाहिजे कोणती आहे तशी? एकदम ओके. दादा कशा आहेत वहिनी? मस्त. कोणती गोष्ट बदलली पाहिजे आहे तशी? नाही बरं आहे असंच बरं. एकदम ओके. बरं मला सांगा, दादांनी कधी हातात हात घेऊन आय लव्ह यू म्हटले? का हो नाही म्हटले? वेळच नाही मिळाला. वहिनी किती कलर टीव्ही आहेत तुम्हाला? 2 पोरं झाली तरी वेळ नाही मिळाला बाबा. असं काय हरकत नाही. दादा हातात हात घ्या, आय लव्ह यू म्हणा. हा बसूनच म्हणा. हा हा आय लव्ह यू रुपल. ते इकडं बघतात आणि इकडं यांच्याकडे बघून म्हणा ना. हा वा हा क्रॉस कनेक्शन नको. खाली बसा, खाली बस. हा आय लव्ह यू रुपल. वा, एक छान उखाणा दादांसाठी. अख्ख्या गावात एकच आय लव्ह यू म्हटले ते. सासरे माझे मायाळू, धीर माझे हौशी, बाळकृष्ण रावांचं नाव घेते शिवजयंतीच्या दिवशी. क्या बात आहे. वा वा. चला. खर तर अण्णासाहेब आणि समीररावांची जोडी सूर्या अकॅडमीच्या तरुण तडफदार आणि गोरगरीब होतकरू मुलांच्या आयुष्यात आणली पोलिसांच्या वर्दीच्या माध्यमातून गोडी. म्हणून ह्या दोनही व्यक्तींसाठी एकदा जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजे. पठार भागात राहून देखील महाराष्ट्र लेवल पर्यंत ही सूर्या अकॅडमी पोहोचली आहे. सूर्याची किरणं जशी उगवत आहेत तशी असणारे पोलीस ही खाकी शान महाराष्ट्राची म्हणून आपल्या तळागाळातील गोरगरिबाच्या घरातील मुलगा पोलीस होतोय आणि हक्काची आपली वर्दी घेतोय. त्याचा मान सन्मान खऱ्या अर्थाने ह्या मंडळींच्या माध्यमातून मिळतोय. म्हणून खरंच त्यांच्यासाठी जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजेत. किती वर्ष झाले लग्नाला? 16. मस्त आहे. कोणती गोष्ट बदलली पाहिजे कोणती आहे तशी? बदलल्यावर ते पहिलं आहे तसंच पाहिजे. हा एकदम ओके. बदलले आपल्याला फिरताच यायचं नाही कुठं, बरोबर की नाही समीर दादा? असं पण कधी यांनी वेळात वेळ काढून कामातून कधी फिरायला नेले, हातात हात घेऊन आय लव्ह यू म्हटले? हो. तुम्हाला ग्राउंडवर पळवलं नाही ना कधी? हा नाही. ओके. हा आय लव्ह यू म्हणजे क्या बात आहे. वा वा वा. जोरदार टाळ्या. एक छान उखाणा. ही रिस्पेक्ट पती आणि पत्नीच्या नात्यात असेल ना तर तुमच्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. पत्नीला अपेक्षा एकच असते, माझ्या नवऱ्याने मला वेळ दिला पाहिजे, माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे. दादाला टेन्शन आलं का? बहिणी दादा किती वेळ झाले लग्नाला? 4. किती? 4. काय मग प्रगती? आहे ठीक आहे व्यवस्थित. एकदम ओके. काय शेतात मग? कांदे. कांदे. वा. बहिणी इकडे. काय प्रगती? सगळी प्रगती आहे. सगळी चांगली. ओके. तुमच्यावरच गेलं तर चांगली म्हणतात. कसे आहेत दादा? चांगली कोणती गोष्ट बदलली पाहिजे कोणती आहे तशी? नाही, कोणतीच नाही, सगळे चांगले. एकदम ओके. दादा कोणती बदलली पाहिजे कोणती आहे तशी? बदलायचं काही नाही. काय नाही आहे ती ओके. बरं मला सांगा, 4 तुम्ही कुठे राहिला? हो नाही म्हटलं. का पण? वेळ नाही. बाबा इथंच भेटला रे. आजकाल पोरगी पाहायला गेलं आय लव्ह यू म्हटल्याशिवाय हाच म्हणत नाही. याला विचारा, तो जातोय रोज कॉलेजला, पुढचा व्हाईट वाला लई प्रयत्न करतोय पण गळाला काय मासा लागा ना. 14 फेब्रुवारीला त्यांनी 10 गुलाबाची फुलं नेली. एकाची किंमत 100 होती. हा पण ते दुसऱ्यासाठी होतं ना. पाणी भरत होता. दादा खाली बस, हातात हात घ्या, म्हणा जानू आय लव्ह यू. जानू आय लव्ह यू. जानू का बघून तो म्हणा. असं खाली बसा बसा. हा जानू आय लव्ह यू. वा वा. जानूने काय स्माइल दिली, जसं काय क्लोजअपच्या ऍडव्हर्टाईजला बोलवलं. छान उखाणा. निळे निळे आकाश, हिरवे हिरवे रान, शरदरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा राखून मान. वा वा. क्या बात आहे. जोरदार 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 टाळ. चला या पुढे या सगळे. चला या वहिनी या पुढे या. पटकन चला. चला पटकन पटकन. चला पटकन या. या पटकन या वहिनीला या. या पटकन या. शेवटच्या गाड्याचं बरं आहे बाबा. हा चला ओके. या पुढे या पटकन. वहिनी या पुढे या. चला 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 पटकन. हा हा थोडं थोडं अंतर ठेवा. हा चला ओके. चला डीजे 1 2 साडे 3 कमॉन. सागर दादा कमॉन पटकन.
असं उचललं जसं त्या बुड्डीला शाळेत सोडायला चाललं बाबा. वा वा होय वा वा. सागर भाऊनी जस काय छकुलीला उचलून घेतलं बाबा. वा तिघांसाठी जोरदार टाळ्या. हे असं नाचवलेलंच काय खंडोबाची गाठी नाचवतात बाबा. इसमें कितना है दम, दम के रखना. हे आता नाचवतात उद्या याला जायचे वांदे होणार. वा दोघच राहिले. दोघांपैकी कोण जिंकतोय बघू बाबा. हो गुड्डी काय सुट्टी वाटली का? हा वा वा. आता आता घरची चार नाही का बाहेर घ्यायचे नाही. वा सोडतोय बघू. तरी उड्या मारत आहे शांत झाला. त्यालाही कळालंय गुंडी बारीक आहे पण सुट्टी नाही. तिघींनी आपलं नाव द्यायचंय, बाकीच्यांनी आता खाली बसायचंय. चला आता जे जे राहिले सगळ्यांसाठी शेवटच्या वहिनी राहिल्यात आपल्याला विनंती. चला पटकन 15च्या पुढच्या मुली चला. हा 15 पासून पुढे चला पटकन या. ज्यांचं लग्न नाही झालं अशा मुली 15च्या पुढच्या चला पटकन. 3 महिने आयुष्य एकदाच आहे. चला दीदी चला. तुम्हाला होणाऱ्या नवऱ्याची शपथ आहे. चला आयुष्य एकदाच आहे. चला या पटकन या. चला चला दीदी चला. चला पिंक ड्रेस चला पटकन. चलो पटकन चला चला या पटकन पटकन. अभी नाही तो कभी नाही. आयुष्य एकदाच जगून घ्या. जोपर्यंत तुम्ही बापाच्या घरात आहे तोपर्यंतच तुम्हाला जगायला भेटतंय. सासरी गेल्यावर जगायला भेटत नाही. चला पटकन. व्हाईट ड्रेस फायनल कडे वळणार आहोत याची नोंद घ्या. चला चला चला. ह्या सगळ्या हा ते मागचे पण हा सागर विनी सोडा तारातले. हा काय लाटा लाटा होत्या बाबा. हा 3 नंबर बघा ना. रात्री 12 वाजता फक्त लाईट बंद करायची ना उभी करायची. हा चला किरण दादा यांचं बक्षीस द्या यांना. तुम्हाला प्रत्येकीला चला दोन्ही हात मागे. हा ओके गाणं चालू झालं. गार डोंगराची. हा ओके. आणि नियम असा आहे ज्या तिघींचे ज्या 5 जणींचे सगळ्यात अगोदर आपल्या केसांचे चिमटे पडणार त्या होणार विजेत्या. त्यांना मिळणार पाण्याची बॉटल. हा आता बदलो हात लावू नका. हा आधी सांगितलं असतं तर मला माहिती ना काय झालं असतं. हा चला ओके. डीजे दादा कुणीही हात केसांना लावणार नाही. 1 2 एकदा जोरदार टाळ्या. डीजे चला रेडी. हात लावायचा हात लावायचा नाही. हात लावायचा नाही. हात लावायचा नाही.
अनंत मंदिराचा काय नाही माहिती. बोललात का बोलताना उलटं? हात लावू नका. Come on, come on. जोरात. हा, come on. शेवटचे दोन, come on. हा. आमच्याकडे गोंधळात व्हायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही. Come on. शेवट राहिला, शेवट. हात लावू नको, शेवट. हा, come on. Come on. शेवट राहिला, come on. गुलाबी ड्रेस, शेवट. हा. पटकन, पटकन. पटकन. हा, पटकन. Hey, hey. Come on. हा, शेवट एक राहिला, come on. हा. धरा. एकच राहिलंय पण काय जेवली आपल्या बाबा. Come on. Hey. Hey. हा. खाली बसा, खाली बसा आणि हे करा. गुडघ्यावर बसा खाली. हा. हा. आपटा बंद रे, आपटा. हा, दोन. दोन. हा. Come on, come on, दोन राहिले, come on. Hey. झाले का? तिच्यासाठी जोरदार टाळ्या. सगळे तासाभर झाले. वा 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 वा. Come on. Come on. Hey. हा, आपटा बंद रे, आपटा. हा. झाले 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 झाले. हा, जागेवर उभा राहा. Hey. दोन नंबर साठी जोरदार टाळ्या. Hey. संपले का? संपले का? 3 नंबर साठी जोरदार टाळ्या. Come on. इकडे स्लो सायकल चालू. मरू त्या बाया गोदाड्यात होऊन गेल्या तर जाऊ दे. आपल्या काय करायचं. कोण? आपण गोदाड्या, आपण. Come on, come on, come on. शेवटचे दोन राहिले. Come on, come on, पटकन fast. वा 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 वा, come on. Come on. जानूसाठी किती जीव काढायला लागतंय बघा. तिघींसाठी एकदा जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. आपल्या आयुष्यात किती संकट आली, जो संकटांवरती मात करतो तो जगावरती राज्य करतो हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. एकदा जोरदार 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 टाळ्या. तिघींना या ठिकाणी सन्मानित करण्यात 3 नंबर वालीला दिली जाणार आहे.
पाणी बॉटल, कारण लय जीव काढलाय त्याने. आणि आपल्याकडं सगळे फक्त पाण्याचाच प्रॉब्लेम आहे, बरोबर की नाही? म्हणून तुझ्यासाठी ही दिली जाते मंडळाच्या वतीने पाणी बॉटल. एकदा जोरदार 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 टाळा. तुम्ही लगेच काढू नका. काढून झाले का? हा, थांब, तसंच थांबा. हा, 2 नंबर वालीला दिलं जाते. तिने लय जीव काढला. तिला भूक लागल्यावरती आता घरी डब्बा असला म्हणजे ओके. आकर्षक असा हा डब्बा. एकदा जोरदार 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 टाळा. आणि हिला घरी गेल्यानंतर गरम गरम खायला काढले. आता लावून उपयोग नाही, काढले होते तुम्ही, यांनी पण काढले. जोरदार जोरदार टाळा. हे तुझ्यासाठी. दादा त्या बॉटल आलो. सागर दादा या, तुम्ही समीर दादा या, अण्णासाहेब या, मंडळीचे गिफ्ट देणार या दादा, तुमच्या वतीने द्या. हा, या इकडे दीदी, तुझ्यासाठी, हे तुझ्यासाठी, तुझ्यासाठी, हे तुमच्यासाठी. म्हणजे पुढच्या वर्षी सगळ्यांना आणा, पण याला आणू नका. हे 5 मिनिटात अख्खं जग फिरून आल्यात. 5 मिनिटात अख्खं जग फिरून आल्यात. वा, या सर्व ताईंसाठी एकदा जोरदार 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 टाळा. आता चला, आतापर्यंत ज्या 5 झाल्यात आणि ज्या सहभागी होण्यात टाळा टाळा. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते. तुम्हाला घेऊन यायची चुन्याची डबी. चुन्याची डबी बघा, जी आणेल तिने खुर्चीवर येऊन बसायचं. चुन्याची डबी, चुन्याची डबी बघा, पुढे बघा. चुन्याची डबी, चुन्याची डबी बघा. नीट बसा बाई, बसा पटकन खुर्चीवर. चुन्याची डबी तिच्याकडे, बसा पटकन. चुन्याची डबी जी घेऊन आली, बसा पटकन. चुन्याची पुडी नाही, डबी पाहिजे. ज्यांच्याकडे पुडी ते बाद डबी. अहो, पुढून घेऊन याला जाणार. बळा पटकन पुढं, बळा पटकन, बळा पटकन, बळा. हा, बळा लवकर. एकच खुर्ची राहिली, बळा. ओके, ठीक आहे. या 12 जणींसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ. बाबा बक्षीस जिंकायला काय काय करतील सांगता नाही. राहू दे आता. ज्याच्याकडून डबी आणली त्याला द्या, नाही सकाळचं वाद व्हायचं. यांना गावच्या इलेक्शनची जबाबदारी दिली पाहिजे. परफेक्ट. कार्यक्रम आवडतोय का? एकदा जोरदार 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 टाळा. तुम्हाला आणायचं लग्न न झालेल्या पोराचं शर्ट काढून. त्याला बॉडी दाखवायची होती. बस हा खड्यात उतरवायचा आहे त्याला. शर्ट पाहिजे, पोरगा नकोय शर्ट. हो पुढे पटकन पटकन सापडलाय बघा ना. त्याला त्याच्या 14 फेब्रुवारीला बॉडी दाखवायची राहिली होती. थँक्यू ज्यांनी शर्ट काढून दिलं दादा, तुझं मनापासून थँक्यू. खरंच एवढं क्राऊड असताना सुद्धा
शर्ट काढून देणं म्हणजे हा जोक नाही. आणि यांनी ते शौर्य दाखवलं म्हणून जोरदार. बारक्या मुलांची गोष्ट वेगळी. मम्मी आहे का? वा, आई नाही तर काही नाही. वा, एकदा जोरदार 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 टाळ्या. कैसा लगा मेरा मजाक? क्या बात है? तुम्हाला घेऊन यायचंय. सांगतो काय ते. तुम्हाला घेऊन यायचंय जेंट्स चष्मा. जेंट्स चष्मा, गॉगल नाही चष्मा, गॉगल नाही चष्मा. जेंट्स जेंट्स, लेडीज नाही. जेंट्स जेंट्स, जेंट्स जेंट्स चष्मा, जेंट्स चष्मा. मला माहिती होतं माझ्या बारी होणार. अहो मी जेंट्स म्हणतो, माझ्या डोळ्याला चष्मा तरी त्यांना कळाल नाही. वा वा वा, बळा पटकन. रांगोळी बघा खाली. वा. मला सळो कपळ केलं बघा. ज्याचा आणलंय त्याला. तुम्हाला घेऊन यायचं टकला माणूस. पुढे जायचं, इथे नाही. पुढे पुढे, सगळ्या पुढे पाहिजेत. पुढे जायचं, पुढे पुढे. चला पटकन. टकला माणूस. चला पटकन, टकला माणूस. पटकन. दिनकर काकड यांच्या वतीने कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. बसून घ्या खाली. बाबाला बसवा. टकलाय का नाही दाखवा. हा, बसा पटकन. हा, इकडे दाखव. हा, नाही. इकडे बघा. नाही. हाय, केस कापलेले. ओके. 5 जणींसाठी जोरदार टाळ्या. 5 झालेले. वहिनी इकडे. वहिनीने एक बाटली देऊन टाका. चला बाबा आपल्या जागेवर बसा. जोरदार टाळ्या. तुम्हाला घेऊन यायचं लग्न झालेल्या पुरुषाचं शर्ट. लग्न झालेलं पाहिजे बरं का. पण जॅकेट नाही, शर्ट. शर्ट, जॅकेट नाही, शर्ट. हा बाई, काय हा प्रकार. हा झालं. बाकीचे बोलू नका, थांबा जरा. हा, 4. ओके, धन्यवाद. किती वहिनी? थांबा इकडे. कोणता? उभे राहा की मग. गणपतीचं नाव काय? नाव काय गणपतीचं? सिद्धटेक गाव आहे. सिद्धिविनायक. या इकडे पुढे. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. हा जो कार्यक्रम चालू आहे होम मिनिस्टर, ह्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या निवेदकाचं नाव काय? थांबा, कोणी बोलू नका. हा,
पुढे पूर्ण सांगायचंय. अहो समोर बॅनर आहे. बरं इकडे विचारतो, आपल्या संगमनेर तालुक्यात किती धरणं आहेत? आहे किती? मग आहे तर सांगा ना कोणती? निळवंडे अकोले तालुक्यात आहे. अहो नाही म्हणून पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, बरोबर की नाही? जर असतं तर कशाला आपल्याला तिकडनं मागवावं लागलं असतं. ओके, एक सुंदर प्रश्न तुमच्यासाठी. 1990 साली तुमच्या गावचे जे सरपंच होते त्यांचं नाव येतोय का? बरं, ही जी शिवजयंती साजरी होतीये ती कोणते? बरोबर आहे का? पांडुरंग गाडेकर. होणारी शिवजयंती किती? लवकर लवकर. किती? मी एकालाच विचारलो. सरळ, एकदम सरळ. हा चला, रेडी? किसमे हे थोडं थोडं अंतर ठेवा, कारण वीट पडली. एकच हात, दोन नाही. हा सरळ. यांचा काटकोनाचा प्रॉब्लेम आहे वाटतं, असंच धरतात. सरळ धरा सगळ्यांचा. रेडी? 1 2 साडे माडे. सगळ्यांनी सारखी धरा, जेणेकरून असं वाटायला नको एखादी पडली तिने अशी धरली म्हणून माझी पडली. कारण जो हारतो तो नेहमी काही ना काही चुका काढतो. अशी उभी धरा, सरळ उभी धरा. हा अशी धरा, सरळ उभी धरा, पट्टी सारखी धरा अशी. हा धरा अशी धरा. वहिनी धरा अशी. हा हात पुढे सगळ्यांचा. हा ओके, रेडी? डीजे. लय सासूला उलट फिरून बोलता काय? लय नवऱ्याला घरात आल्यावर काच देता काय? व्हिडिओ कॉल करून बघता काय नक्की कुठे गेलाय? सारखा फोन लावता काय? व्यस्त लावल्या कुणाशी बोलत होते असं विचारता काय? हा, आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. उद्यापासून तुम्हाला व्हिडिओ कॉल येणार नाही, फोन करून विचारलं जाणार नाही. हा वहिनी एकदाच पदर खोचून घ्या, नाहीतर बाद. सरळ. हा टाळ्या. म्हणाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. एकदा जोरदार 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 टाळ्या. हात सरळ. शेवटपर्यंत जी हार मानणार नाही ती विजेती, लक्षात ठेवा. जोरदार टाळ्या. हा 10 नंबर वाल्या वहिनींसाठी जोरदार टाळ्या. वहिनी इकडे या तुम्ही, 10 नंबर वाल्या. इथं बसा, इकडे तोंड करून बसा. हात लावू नका. हा भाऊजी काही सोपं वाटलं का? हा पैसे देऊन बदला घेतात. सोडा खाली. 9 नंबर साठी या इकडे. डबल दुसरा हात नाही, हात घ्या खाली. चुकीला माफी नाही. हा या 9 नंबर 8 नंबर बसा खाली. 10 नंबर वाल्या पुढे. हो इथं बसा, इकडे तोंड करू. हा या लवकर इकडे, या लवकर पटकन चला. इकडे बसा, त्यांना शेजारी बसू द्या. यांना बसवा शेजारी. तुम्ही इकडे बसा, एक जागा सोडून बसा. जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत माघार नाही. उद्या भांडे धुवायचं वाद आहे 4 दिवसात. हात वरती. हो घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. 7 नंबर साठी जोरदार टाळ्या. बसून घ्या. नाही हात सरळ वरती वरती वरती. कमॉन. राजांचं शिलेदार आमच्या रक्ताचा रंग एकाच. किरण 5 बाउल तयार ठेवा.
हात सरळ. उद्या भांडे धुवायचे वांदे होणार आहे. लगाव पितांबरी. वा वा. वहिनी इथं बसा. इकडे इकडे थांबा. ओके, ह्या 5 जणींसाठी आता ह्या सेमी फायनल मध्ये बाद झाल्यात. यांच्यासाठी एक फायनल आहे. चला फटाफट फटाफट फटाफट. हा वा वा वा. होय वा वा वा. कोणते चटणीचा आटा खाते हो बाबा? पतंग उडवित होते. फटाफट फटाफट. समीर दादा पाण्याची बॉटल. फटाफट फटाफट. दोन नंबर साठी जोरदार 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 टाळ्या हवा. यांना आज मागं राहिलेलेच बरं तर यांचे ब्लाऊज शिवायला आपल्याकडे येते. त्यांना शेवटी व्यवसाय. सगळ्या गोष्टी बघून काम करावं लागतं, बरोबर की नाही टेलर मॅडम? काही स्माइल दिली त्यांनी बाबा. कमॉन कमॉन. चौथ्या नंबर साठी टेलर मॅडम साठी जोरदार जोरदार टाळ्या. आणि 5व्या वहिनींसाठी लाडक्या भावाच्या आईसाठी एकदा जोरदार जोरदार. त्याला अपेक्षा होती आईने पहिला नंबर आणला पाहिजे. असो 5वा नंबर सुद्धा चांगला आहे. 5व्या नंबरला आहे की कारण ममता के रूप में है प्रतिभा. इस विधाता की पहचान है, की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. अशा ह्या आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या. या जगात तोच माणूस श्रीमंत